जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय सिंह राशीच्या बंधूंनो आणि भगिनींनो, स्वामी समर्थांची कृपा ज्यांच्यावर असते त्यांच्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना काहीतरी विशेष संदेश घेऊन येत असते. आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढील 15 दिवस तुमच्या आयुष्यात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणणारे ठरणार आहेत. काही घटना तुम्हाला आनंद देतील तर काही प्रसंग तुमच्या संयमाची आणि धैर्याची परीक्षा घेतील. स्वामींच्या कृपेने तुम्हाला आधीच सावध करण्यासाठी हा संकेत मिळाला आहे. म्हणून हा संदेश पूर्ण ऐका आणि मनापासून स्वामींचे नामस्मरण करत राहा. कारण ज्यांच्या ओठांवर स्वामींचे नाव असते त्यांच्या आयुष्यातील मोठ्यात मोठी संकटे देखील सहज दूर होतात. मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे हे 15 दिवस काहीसे वेगळे असतील. घरातील वातावरण अचानक बदलू शकते. ज्या व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवता त्यांच्याकडून काही अनपेक्षित गोष्टी समोर येऊ शकतात. एखादा जुना वाद पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतेही बोलताना संयम आणि शांतता राखणं अत्यंत गरजेचं आहे. सिंह राशीच्या मित्रांनो, मी जे काही सांगत आहे ते एकदम नीट लक्षपूर्वक ऐका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कधी कधी जीवनात अशा घटना घडतात ज्या आपल्याला सुरुवातीला त्रासदायक वाटतात, पण त्यातून भविष्यातील मोठे सुख आणि यशाचा मार्ग तयार होत असतो. स्वामी समर्थ देखील भक्तांची परीक्षा घेतात, पण त्या परीक्षेनंतर ते भरभरून आशीर्वाद पण देतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका. पुढील काही दिवसात तुमच्या घरात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांच्या मतभेदांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. मात्र तुमचा शांत स्वभाव आणि समजूतदारपणा या समस्येचे निराकरण करू शकतो. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका, कारण एक चुकीचा निर्णय पुढील अनेक दिवसांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. आर्थिक बाबतीत देखील सावध राहण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, अनावश्यक खर्च टाळायचा आहे आणि पैशांचे योग्य नियोजन करायचे आहे. काही लोक तुम्हाला चुकीचा सल्ला देण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. स्वतःच्या विचारांवर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. मात्र सहकाऱ्यांशी वाद टाळणे अत्यंत आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील हा काळ मिश्र स्वरूपाचा राहील. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य विचार आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधा. छोट्या गोष्टींना मोठे स्वरूप देऊ नका, कारण प्रेम आणि विश्वास हेच नात्यांचे खरे आधारस्तंभ असतात. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक संकट हे माणसाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येत असतं. त्यामुळे घाबरण्याऐवजी धैर्याने प्रत्येक परिस्थितीचा सामना करा. पुढील 15 दिवसात एखादी अशी घटना घडू शकते ज्यामुळे तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. कदाचित एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल किंवा अनेक दिवसांपासून अडकलेले काम अचानक पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल. काही सिंह राशीच्या व्यक्तींना घरात शुभ कार्याचे संकेत मिळू शकतात. नातेवाईकांची भेट होईल. जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क होऊ शकतो. मात्र त्याच वेळी काही व्यक्ती तुमच्या प्रगतीवर नाराज असू शकतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगण्याऐवजी काही गोष्टी स्वतःपुरच्याच मर्यादित ठेवणे हिताचे ठरेल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. घरात दीप लावा आणि स्वामींचे स्मरण करा.
यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतील आणि मनाला शांती मिळेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणतीही घटना विनाकारण घडत नसते. प्रत्येक प्रसंगामार्गे ईश्वराची काही ना काही योजना असते. त्यामुळे विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि स्वामींच्या चरणी स्वतःला समर्पित करा. कारण स्वामींची कृपा असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज शक्य होतात. माझ्या प्रिय सिंह राशीच्या बंधूंनो आणि भगिनींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, येणाऱ्या काळात घरातील एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते. ज्या विषयावर अनेक दिवस चर्चा झाली नव्हती त्यावर अचानक बोलणे सुरू होईल. त्यामुळे घरात थोडे तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक मतभेद कायमचे नसतात. प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणामुळे प्रत्येक अडचण दूर होऊ शकते. काही सिंह राशीच्या लोकांना नातेवाईकांकडून अनपेक्षित बातमी मिळू शकते. एखाद्या शुभकार्याची चर्चाही होईल किंवा अनेक दिवसांपासून भेट न झालेल्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होऊ शकतो. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पण त्याच वेळी काही जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. कोणत्याही नवीन कामात घाई करू नका. पैशांच्या व्यवहारात पूर्ण खबरदारी घ्या. कागदपत्रे नीट वाचूनच कोणतीही सही करा. कारण सावधगिरी हाच यशाचा पहिला मार्ग असतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल, परंतु विवेक बुद्धीचा वापर करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. काहींना बढती किंवा नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक आणि नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतात. मात्र कोणत्याही भागीदारीपूर्वी योग्य विचार करणे आवश्यक आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या आणि मनावर अनावश्यक ताण घेऊ नका. नियमित प्रार्थना आणि ध्यान यामुळे मानसिक शांती मिळेल. सकारात्मक विचार तुमची ऊर्जा वाढवतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संयमाची गरज आहे. छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. संवाद कायम ठेवा. प्रेम आणि विश्वासामुळे नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. स्वामी समर्थ सांगतात की जीवनात जे काही घडते ते आपल्या भल्यासाठीच घडत असते. संकटे येतात पण ते आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. त्यामुळे कोणत्याही अडचणीला घाबरू नका. धैर्य आणि श्रद्धा कायम ठेवा. पुढील 15 दिवसात एखाद्या जुन्या कामाला गती मिळू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा करा आणि स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. स्वामी समर्थांचा एक सोपा उपाय देखील तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर स्वामींच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा आणि 21 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल आणि मनाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. मित्रांनो, हा संदेश श्रद्धा आणि सकारात्मकच्या दृष्टीने पाहावा. जीवनातील यश, आनंद आणि प्रगती ही आपल्या मेहनत, योग्य निर्णय आणि कुटुंबाच्या सहकार्यावर अवलंबून असते. स्वामी समर्थांचे स्मरण हे मनाला बळ देणारे असते. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.